हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदना's ट्यूटोरियल। आज हम करेंगे क्लास 7 मराठी का चैप्टर नंबर 2 श्यामचे बंधु प्रेम के क्वेश्चन आंसर्स, जो कि है नवनीत डाइजेस्ट इस बुक के। इसके पहले हमने ये चैप्टर पूरा एक्सप्लेन कर चुके हैं। इसके नवनीत के जो वर्कबुक है उसके भी क्वेश्चन आंसर्स हम कर चुके हैं और अब हम कर रहे हैं इसी चैप्टर के डाइजेस्ट के क्वेश्चन आंसर्स। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे हैं तो जरूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा, आप जाके जरूर से इसे चेकआउट कीजिए। तो श्यामचे बंधु प्रेम, सबसे पहले हम करेंगे शब्दार्थ मीनिंग। तप्त, उष्ण, गरम हॉट, मेघ डग क्लाउड्स, गंध सुवास, निश्चय निर्धार, बंड माजले नव्हते, प्रसार झाला नव्हता, चौघडी चार घड्या असलेले कापड, ध्येय लक्ष्य साध्य, पन्ह्या ओढा नाला, उतार उतरण, श्रम कष्ट मेहनत, उत्सुक आतुर, गर्जत गर्जना करीत, गारठा थंडावा, निखारे पेटलेले कोळसे, कडक पाणी खूप गरम पाणी, गाठोडे बोचके, फल द्रुप फळाला आलेली यशस्वी, कोरडे सुकलेले, कातर स्वर आर्त थरथरणारा आवाज, दवडणे वाया घालवणे, उधार पैसे नंतर देण्याच्या अटीवर वस्तू घेणे, हकीकत गोष्ट कहाणी, दृष्टी नजर, स्मृती आठवण। नोट्स: दापोली मध्य कोकणातील एक तालुक्याचे नाव, गंधवती पृथ्वी, पाऊस जमिनीवर पडल्यावर मातीचा वास येतो म्हणून पृथ्वीला गंधवती म्हणतात। धोतर नेसायचे एक सुती वस्त्र, गाबड्या, ठिगर कापड फाटल्यावर त्या ठिकाणी लावलेल्या दुसऱ्या कापडाचा तुकडा, कोर्ट कचेरी, न्यायालयीन कामकाज, एक आणा पूर्वीचे पैशाचे चलन, ज्येष्ठ तिसरा मराठी महिना, गौरी गणपती, गौरी ही गणपतीची आई, पार्वती गणेशाची जोडी, वार कापड इत्यादी मोजायचे पूर्वीचे परिमाण, अस्तर आतून लावलेले कापड, पिसई व सोंडेघर, दापोलीतील गावे, नाणेटी सापाचा एक प्रकार, पंचमहाभूते, आप दॅट इज पाणी, तेज अग्नी, वायू वारा, आकाश व पृथ्वी या 5 प्रचंड शक्ती, संध्या अंघोळीनंतर सोवडे नेसून केलेली आराधना, काप कोकणातील एक वाडीचे नाव। वाक्य प्रकार व तिचे अर्थ: निश्चय करणे दॅट इज निर्धार करणे, टू मेक अ रिझोल्यूशन, हट्ट धरणे एकाच गोष्टीचा आग्रह धरणे, टू इन्सिस्ट ऑन समथिंग, रोजगारी होणे कामधंद्याला लागणे, टू बी एम्प्लॉईड, टू स्टार्ट अर्निंग, डोळे अश्रूंनी न्हाणे डोळ्यांतून अश्रू ओघळणे दॅट इज आईज फिल्ड विथ टीयर्स, हृदयात प्रेमपूर येणे हृदय प्रेमाने ओथंबणे, हार्ट ओव्हरफ्लोइंग विथ अफेक्शन, भीक घालणे दखल घेणे, टू पे अटेन्शन, टू टेक अ नोट, दंग होणे मग्न होणे गुंगून जाणे, टू गेट एन्ग्रोस्ड, टू बी लॉस्ट इन थॉट्स अँड डे ड्रीम्स, दुथरी भरून वाहणे दोन्ही काठावरून पाणी भरून वाहणे, फिल्ड टू द ब्रिम, टू बी फ्लडेड, धावपळ करणे घाई गडबडीने करणे, टू रश हरी, गहिवर येणे भावनेने मन भरून जाणे, टू बी ओव्हरकम बाय इमोशन, दृष्टी पडणे लक्ष जाणे, टू कॅच साइट ऑफ हियर इट्स इन एव्हिल आय। कृती 1: श्यामला थंडीच्या दिवसात न मिळणाऱ्या गोष्टी, मफलर, जाकीट, गरम कोट,
पृथ्वीच्या पोटातून फळाफुलांचे येणारे रंग, गंध, स्वाद. कृती 2. चौकटी पूर्ण करा. हट्ट धरून बसलेला लहान भाऊ, याचे बंड माजले नव्हते कपड्याचे. थंडीच्या दिवसात याची चौघरी गळ्यात बांधायची धोतराची. लेखक शिकायला गेलेले गाव दापोली. पृथ्वीला दिलेले विशेषण गंधवती. नेक्स्ट, स्वमत. गंधवती पृथ्वी म्हणजे काय ते तुमच्या शब्दात लिहा. गंध म्हणजे सुवास किंवा सुगंध. गंधवती म्हणजे सुगंध धारण करणारी आपली पृथ्वी म्हणजे माती. ही गंध धारण करणारी मायेची मूर्ती आहे. पाऊस जेव्हा मातीवर पडतो आणि मातीच्या गर्भात जातो तेव्हा मंद गंध वाऱ्यावर दरवळतो. हा मातीचा गंध दिशादिशात पसरतो. म्हणून वर्षा ऋतूमध्ये पृथ्वी ही गंधवती होते. या गंधवती पृथ्वीवरच्या माणूस आनंदाने बहरून येतो. उतारा 2. श्यामने आणलेला नवीन कोट बघून त्याच्या आई वडिलांच्या मनात निर्माण झालेले प्रश्न. हा कोट कोणाच्या? मोरू जोशाला द्यायचेस का? कापातल्या मुख्याने पाठवलाय का? पैसे कोठले? कोणाचे काढलेस का फीचे दवडलेस? कोणाच्या पैशाला हात तर नाही लावलास? उधारीने शिवून नाही ना आणलास? कृती 2. चौकटी पूर्ण करा. चुली जवळ शेकत बसलेल्या लेखक धाकट्या भावाचे नाव पुरुषोत्तम. आईने लेखकाला दिलेले कोरडे धोतर. कृती 3. दॅट इज स्वमत. वडिलांच्या हात फिरवण्यात सारे बोलणे होते हे विधान स्पष्ट करा. श्यामने भर पावसात अडचणी सहन करून धाकट्या भावासाठी नवीन कोट आणला. त्याचे हे बंधुप्रेम पाहून आई वडील गहिवरले. आईने तू मनाने मोठा झालास असे श्यामला म्हटले. पण वडिलांचे मन एवढे ओथंबून आले की त्याच्या तोंडून शब्द फुटेना. म्हणून वडिलांनी श्यामच्या पाठीवरून हात फिरवला. त्या स्पर्शामधून वडिलांचे सर्व बोलणे श्यामला कळत होते. पुढील प्रश्नाची 1-2 वाक्यात उत्तरे लिहा. नवीन पाऊस सुरू होण्याच्या मातीवर काय परिणाम होतो? नवीन पाऊस सुरू झाला की भिजलेल्या ओल्या मातीला एक रम्य सुंदर गंध येतो. श्यामने कोणता निश्चय केला होता? आपल्या धाकट्या भावाला नवीन कोट किंवा सदरा शिवून न्यायचा असा निश्चय श्यामने केला होता. लहान भावाला आईने कसे समजावले? तुझे अण्णा दादा मोठे होतील, कमवायला लागतील, मग तुला 6 महिन्यांनी नवीन सदरा शिवतील. आता हट्ट करू नको असे आईने लहान भावाला समजावले. श्यामचे वडील वरचीवर दापोलीला कशासाठी जात? श्यामचे वडील कोर्ट कचेरीच्या कामांसाठी वरचेवर दापोलीला जात. श्यामला चालण्याचे श्रम का वाटत नव्हते. श्यामने धाकट्या भावासाठी नवीन कोट शिवून घेतला होता. आईला किती आनंद होईल या सुख स्वप्नात तो दंग होता. म्हणून श्यामला चालण्याचे श्रम वाटत नव्हते. प्रश्न 2. का ते लिहा. श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले होते. धाकट्या भावाचा कोट शिवून हातात आला. जवळच्या पैशात सारा खर्च भागला. आपण केलेला निश्चय पूर्ण झाला. म्हणून कृतार्थ भावनाने श्यामचे डोळे अश्रूंनी न्हाले. श्याम ज्याच्या घरी राहायचा त्याने त्याला जाऊ नको असे म्हटले. भर पावसात नदी नाल्यांना पूर आले असतील, पर्यांना उतार नसेल, म्हणून श्याम ज्याच्या घरी राहायचा
त्याने श्यामला जाऊ नकोस असे म्हटले. पिसईच्या पर्या दुथरी भरून वाहत होता. भरपूर पाऊस पडत होता आणि पाण्याला फार ओढ होती. त्यामुळे पिसईच्या पर्या दुथरी भरून वाहत होता. श्यामने सांगितलेली हकीकत ऐकून आई गहिवर आला. श्यामने खाऊसाठी दिलेले पैसे खर्च न करता धाकट्या भावाला नवीन कोट शिवला होता. श्याम भर पावसात अडचणीवर मात करून घरी आला. ही हकीकत आईने ऐकली होती. श्यामचे हे अपार बंधू प्रेम बघून आईला घईवर आला. कोण कोणास म्हणाले, हा काही अन्याच्या अंगाचा नाही, धाकटा भाऊ दॅट इज पुरुषोत्तम आईला. हा मी पुरुषोत्तम साठी शिवून आणला आहे. श्याम आई वडिलांना, आता माझी पेन्सिल हरवणार नाही. पुरुषोत्तम आईला. पुढे दिलेल्या शब्दाच्या विरुद्धार्थाचे शब्द चौकटीतून शोधून लिहा. थंड गरम, सापडणे हरवणे, सुगंध दुर्गंध, थोरला धाकटा, जुना नवीन, लक्ष दुर्लक्ष, स्मृती विस्मृती. गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. तो शब्द गटात का बसत नाही ते सांगा. फर्स्ट वन, समीरा, विनीता, त्यांनी, निखिल. आन्सर इज त्यांनी. कारण समीरा, विनीता, निखिल हे सर्व नामे आहेत. त्या गटात त्यांनी हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट इज मी सातपुते, त्याने, तिला. सात पुते. या गटात मी, त्याने, तिला ही सर्वनामे आहेत व सातपुते हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट, हिमालय, सुंदर, प्रसन्न, भव्य. आन्सर इज हिमालय. या गटात सुंदर, प्रसन्न, भव्य ही सर्व विशेषणे आहेत व हिमालय हे एकच नाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. लिहिणे, आम्ही, गाणे, वाचणे. आम्ही. या गटात लिहिणे, गाणे, वाचणे ही सर्व क्रियापदे आहेत व आम्ही हे एकच सर्वनाम आहे, म्हणून तो गटात न बसणारा शब्द आहे. नेक्स्ट, तक्ता भरा. दॅट इज एक वचन बहुवचन, इट मीन्स अनेक वचन. सदरा, सदरे, सुई, सुया, आठवण, आठवणी, जाकीट, जाकिटे, गाठोडे, गाठोडी, पाऊल, पावले. प्रश्न 4, तक्ता भरा. पुल्लिंग, स्त्रीलिंग, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, वडील, आई, शिंपी, शिंपीण, शेजारी, शेजारीण. प्रत्येकी 2 समानार्थी शब्द लिहा. मेघ, ढग, जलद, पृथ्वी, धरणी, अवनी, नदी, सरिता, तटिनी, पाऊस, वर्षा, पर्जन्य. ध्वनिदेशक शब्द लिहा. ध्वनिदर्शक शब्द लिहा. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पाण्याचा खळखळाट, पाखरांचा किलबिलाट. तो बच्चों, इसी के साथ में हमने चैप्टर 2 कंप्लीट किया. अब हम नेक्स्ट वीडियो में करेंगे हमारा चैप्टर 3, दैट इज जो कि एक पोयम है, माझा अंगणा. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. वीडियो यूजफुल होता है या फिर आपको पसंद आता है तो अपने दोस्तों के साथ शेयर जरूर से कीजिए. आपको वीडियो कैसा लगा ये कमेंट करके जरूर बताइए. सो थैंक यू वंस अगेन.